नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. इराण-इस्रायल संघर्षामुळे जागतिक ऊर्जा बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली असून त्याचे परिणाम आता भारतातही दिसू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून व्यावसायिक वापरासाठीचा LPG सिलेंडरच्या पुरवठ्यावर तात्पुरती मर्यादा घालण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. या निर्णयामुळे देशभरातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि फूड इंडस्ट्रीसमोर मोठं संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागपूर रेसिडेंट हॉटेल असोसिएशननं या निर्णयाबाबत केंद्र सरकारकडे पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. व्यावसायिक गॅसचा पुरवठा दीर्घकाळ बंद राहिल्यास काही दिवसातच हॉटेल उद्योग ठप्प होण्याची भीती असोसिएशनने व्यक्त केली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट आणि फूड व्यवसाय मोठ्या प्रमाणावर LPGवर अवलंबून असल्यानं या निर्णयाचा थेट परिणाम उद्योगावर होऊ शकतो. दरम्यान तेल कंपन्यांनी डीलर्सना पाठवलेल्या संदेशात स्पष्ट केलं आहे की युद्धजन्य परिस्थितीमुळे कमर्शियल वापरासाठीचा गॅस पुरवठा पुढील सूचनेपर्यंत थांबवण्यात येत आहे. तसेच डीलर्सना सध्या सिलेंडर घेण्यासाठी वाहने पाठवू नयेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं केंद्र सरकारशी चर्चा करून हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योगासाठी काही मधला मार्ग काढावा अशी मागणी उद्योग संघटनांकडून करण्यात येत आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिकेतील संघर्ष थांबण्याची शक्यता कमी आहे. भारतासह अनेक देश नैसर्गिक गॅस, पेट्रोल आणि डिझेल आयात करतात आणि या युद्धामुळे पुरवठा साखळीवर परिणाम होण्याची भीती वाढली आहे. केंद्र सरकारने घरगुती LPG पुरवठ्याची तातडीने वाढ करण्याचे आदेश दिले आहेत. तेल कंपन्यांना उत्पादन वाढवण्याचे निर्देश देण्यात आले असून आवश्यक वस्तू अधिनियमाद्वारे नियंत्रणही लागू केले आहे. सध्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत 60 रुपयांची वाढ झाली आहे. इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे जागतिक तेल आणि गॅस पुरवठा खंडित झाला आहे. तेहरानसह इराणच्या प्रमुख शहरांवर हल्ले झाले असून इस्रायललाही इराणकडून क्षेपणास्त्र हल्ले झाले आहेत. या संघर्षामुळे अर्ध्यापेक्षा जास्त देशांमध्ये ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. इराणनं होर्मुझ समुद्रधुनी मार्गावरून तेल वाहतूक बंद केल्याचे थेट इशारे दिले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणकडून खुले आव्हान देण्यात आलं आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गाईडच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की अमेरिकन जहाजांसाठी हा मार्ग उघडण्यासाठी त्यांना विशेष परवानगी घ्यावी लागते. अमेरिकेने यावर प्रत्युत्तर दिलं की जहाजमार्ग उघडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि लवकरच यश मिळेल. कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटातील आमदार रोहित पवार यांना दिलासा मिळाल्यानंतर आता रोहित पवार यांनी दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल केला आहे. हा अर्ज मुंबई सत्र न्यायालयात सादर करण्यात आला असून न्यायालयाने ईडीला आपलं म्हणणं 17 मार्चपर्यंत मांडण्यासाठी निर्देश दिले आहेत. ही कारवाई मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाशी संबंधित आहे. या प्रकरणी 2019 मध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं FIR दाखल केला होता. आरोपानुसार कर्नाटकातील सहकारी साखर कारखान्यांची किंमत खूप कमी ठेवून विक्री करण्यात आली आणि नियमाचं उल्लंघन झालं. 2024 मध्ये ईडीने तिसरे आरोपपत्र दाखल केलं आणि त्यात रोहित पवार यांचा समावेश होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचं स्पष्ट करत पात्र लाभार्थींना 2100 रुपये योग्य वेळी दिले जातील असं सांगितलं. अर्थसंकल्पावर बोलताना शिंदे म्हणाले की हा विजन असलेला आणि विकसित महाराष्ट्राकडे वाटचाल करणारा अर्थसंकल्प आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू असून रस्त्यांचे जाळे, मेट्रो आणि शहरासोबत ग्रामीण विकासावर भर दिला जाणार आहे. सध्या राज्यात सुमारे 8 ते 10 लाख कोटी रुपयांची कामे सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबई विमानतळाला मेट्रोने जोडणं, विविध शहरांमध्ये कनेक्टिव्हिटी वाढवणं तसेच मुंबई-नागपूर समुद्री महामार्गाला जोडणाऱ्या प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच राज्य सरकारनं अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जाहीर केल्याचंही शिंदे यांनी नमूद केलं. कर्जमाफीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत होते, मात्र योग्यवेळी मुख्यमंत्री यांनी त्याची घोषणा केल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच बळीराजाच्या पाठीशी महायुती सरकार ठामपणे उभे असल्याचं त्यांनी सांगितलं. उद्या सिग्नल यंत्रणेची देखभाल करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11:20 तर दुपारी 3:45 पर्यंत या वेळेत मेगा ब्लॉक असेल. त्यामुळे CST येथून सुटणाऱ्या जलद मार्गावरील लोकल माटुंगा आणि मुलुंड दरम्यान धीमा मार्गावर वळवण्यात येतील. ठाण्यानंतर या लोकल पुन्हा जलद मार्गावर धावतील. तसेच हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 या वेळेत मेगा ब्लॉक असेल. त्यामुळे CSMT ते पनवेल आणि वाशी दरम्यान सुटणाऱ्या काही लोकल गाड्या तसेच
पनवेल, बेलापूर किंवा वाशी येथून CSMTकडे येणाऱ्या लोकल रद्द राहतील. ब्लॉकच्या काळात CSMT ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी या दरम्यान विशेष लोकल सेवा चालवण्यात येणार आहेत. उद्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे भारताचा सामना न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे. मात्र या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी भारतीय संघासमोर संघ रचनेचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. फलंदाज अभिषेक शर्मा आणि गोलंदाज वरुण चक्रवर्ती यांच्या अलीकडील कामगिरीमुळे टीम मॅनेजमेंटची चिंता वाढली आहे. विशेषतः वरुण चक्रवर्तीचा फॉर्म सध्या अपेक्षेप्रमाणे दिसत नाही. वरुण या स्पर्धेत 8 सामन्यात 13 विकेट्स घेतल्या असल्या तरी त्याची इकॉनॉमी 8.85 इतकी महागडी ठरली आहे. उपांत्य फेरीत त्याने 4 षटकात 64 धावा दिल्या, जे त्याच्या कारकिर्दीतील सर्वात खराब प्रदर्शन ठरलं. मागील 4 सामन्यात त्याला केवळ प्रत्येकी एकच विकेट मिळाली असून 3 वेळा त्याने 40 पेक्षा जास्त धावा दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अंतिम सामन्यात भारतीय संघात स्टार फिरकीपटू कुलदीप यादवला संधी दिली जाऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे. अहमदाबादची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करणारी असल्यानं टीम मॅनेजमेंट अंतिम सामन्यासाठी बदल करण्याचा विचार करू शकते. विशेष म्हणजे T20 वर्ल्ड कपमध्ये भारताला अद्याप न्यूझीलंड विरुद्ध विजय मिळवता आलेला नाही. आतापर्यंत झालेल्या 3 सामन्यात न्यूझीलंडनं बाजी मारली आहे. त्यामुळे उद्या होणारा अंतिम सामना भारतासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत राहा आवाज इंडिया मराठी.